आता अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे ती दावोसमध्ये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत आणि कसल्याही प्रकारच्या वादात न अडकता मुख्यमंत्र्यांची तिथे कामगिरी सुरूच आहे। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राच्या साठीची आवश्यक घोषणा करण्यात आली। दावोस दौऱ्यामध्ये गुंतवणुकीचा पुढचा टप्पा मुख्यमंत्र्यांच्याकडून यशस्वी करण्यात आला आहे। आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे। हा सगळा एफडीआय आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्याकडून या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला। या दौऱ्यामध्ये आत्तापर्यंत झालेली घोडदौड आपण पटकन पाहणार आहोत। तिसऱ्या मुंबईच्या उभारणीच्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत, ज्यामध्ये रायगड पेण परिसर विकासाला वेग देण्यात आलेला आहे। ज्ञान तंत्रज्ञान आणि विशेष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर भर देण्यात आलाय। तिसऱ्या मुंबईतून पहिल्या उद्योग प्रवण शहराची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। या उद्यमशील शहरामध्ये 1 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्र सरकारला अपेक्षित आहे। घराजवळच रोजगार देऊन श्रमिकांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय, हे विशेष।